हॅलो गाईज, नमस्कार. आज आहे खंडेनवमी. घरातलं सगळं आवरून आम्ही कॅफेमध्ये आलोय, कारण आम्ही निघालो आज मुंबईला. विषय नव्हता तर हा माणूस बाहेरचं जास्त खातो, मग आपलं स्वतःचं कॅफे मग इथूनच बनवून नाही. आणि बाहेर काय खायचं नाही म्हणून मला स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे. कारण आम्ही आता त्याच्या पप्पांची स्कॉर्पिओ घेऊन आलेलो आहे. दाखवतो. ही आमची फॅमिलीची फर्स्ट लॉंग ट्रिप असणार आहे. इथं मम्मी बसल्यात, मम्मीचं काम सुरू आहे आणि हे आहेत हे ह्यांचं काम करतायत. आम्ही जेवायला ब्रेक घेतलेला आहे. झालंय आता थोडी कॉमेडी झालेली, सांगू शकत नाही, पण खूप मजा मस्ती चाललेली. सो आज आहे नेक्स्ट मॉर्निंग. हा माझा आउटफिट आहे आजचा. तर काहीच आम्ही आता दिदीच्या नवीन घरी आलोय. हे एंट्रन्स कसं वाटते? मस्त. हा तर गाईज आम्ही आता आलोय चर्चगेटला आणि व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू बघा. बघितलेस कसं वाटते? हा छान वाटतं. एक्सपिरियन्स काय, माझी फॅमिली सोबत आहे तिथे मी हॅपी आहे. आम्ही कसं वाटतं त्याला आमच्या रुक ना जरा. आणि व्हिडिओ हॅलो गाईज, नमस्कार. आज आहे खंडेनवमी. तर आम्ही खंडेनवमीला गावी जातो आमच्या देवाला. तर आम्ही गावी जाऊन देवाला जाऊन आम्ही आता घरातलं सगळं आवरून आम्ही कॅफेमध्ये आलोय, कारण आम्ही निघालो आज मुंबईला. कारण मम्मी काय आहे, दिदीच्या घराचं वास्तूक आहे. सो आम्ही तिथे निघालोय. तुम्ही बघू शकता मी जरा भिजलोय पण. आणि आम्ही आता आवरलो, तयारी करायला निघालोय. आम्ही सगळं झालेलं आहे, आवरलंय. फक्त प्रॉब्लेम असा झालाय की खायचं काय, हा आमचा विषय होता. तर इथं कॅफेमध्ये हा विषय नव्हता तर हा माणूस बाहेरचं जास्त खातो, मग आपलं स्वतःचं कॅफे मग इथूनच बनवून नाही. मग ह्यांनी सांगितलं की कॅफेतच बनवायचं. आता पराठे वगैरे भाजायला लागले, पनीरची भाजी बनवली त्या लोकांनी. आणि इथे आता मी पिझ्झा बनवून घ्यायला लागलोय. तर कॅफेमध्येच आम्ही आता घेऊन जाणार यावेळेस. आणि बाहेर काय खायचं नाही म्हणून मला स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे, कारण मी आजारी आहे सध्या, पोट बिघडले. त्यामुळे मला सांगितलं बाहेरचं खायचं नाही, कॅफेतच करून न्यायचं. तर ठीक आहे म्हणलं. आपलं आता हिंचं बनवायचं चाललंय. मी आता पिझ्झा बनवेन आणि पुढं जर्नी दाखवतो कशी होते काय होते. आम्ही आता त्याच्या पप्पांची स्कॉर्पिओ घेऊन आलेलो आहे. आमच्याकडे तिथे लावले त्यांच्या घरी आणि आम्ही स्कॉर्पिओ घेऊन चाललोय, कारण तिथं सामान जास्त आहे जे आम्हाला इथून घेऊन जायचं आहे. तो आता आम्ही स्कॉर्पिओ घेऊन चाललोय. मी लावलेली आहे दारात आणि पप्पा बसलेत निवांत चिल करत. पप्पांचं काही टेन्शन नाही, पप्पा निवांत चिल करता येईल. आणि हे लोक बनवत आहेत. त्यांचं बनवून झालं की आम्ही सटकणार डायरेक्ट. सो द जर्नी इज ऑन. बाकी भेटू पुढे आता रस्त्यामध्ये कसं कसं काय काय ट्रिप होते, जर्नी होते ते दाखवतो. फर्स्ट लॉंग ट्रिप असणार आहे. माझ्या इंटरव्ह्यूची लॉंग ड्राईव्ह ह्याच्या आधी लास्ट मोठी होती ती बाईकवरची, पुण्याची होती. आणि जी आता 4 व्हीलरची आहे ती असणार आहे आमची मुंबईची लॉंग ट्रिप. ॲटलिस्ट अप्रॉक्स माझ्या मते हे लोक म्हणतात, मॅपला दाखवते 9 तास, मी सांगतोय 13 तास 12 तास आरामात जाणार आहेत. कारण अखेर रस्त्याला ट्रॅफिक जाम आहे. मी चेक केले मागाशी, दोघांना फोन पण केला होता. लोणावळ्याच्या साईडला एक आहे, पुण्याच्या आधी पण आहे आणि मुंबईमध्ये ट्रॅफिक फुल जाम आहे. सो केस विस्कटले तरी. सो ट्रॅफिकमुळे वेळ तर लागणार आहे. आम्ही बघू सकाळी, मोस्टली उद्या सकाळी पहाटे पोहोचू आम्ही. आता वाजलेत, आता टाइम काय झालाय, किती वाजले मम्मी आता? हां टाइम बघितला नाही, आय थिंक 6. टाइम बघितलंच नाही, 6 वाजले असतील आय थिंक कदाचित. आम्हाला निघायचं होतं बाय द वे 12 वाजता. 12 म्हणत 5:50 झालेले आहेत. तर आता आम्ही निघणार आहे आता. आणि पुढे कसं कसं काय काय होतं ते बघू. आता दाखवतो तुम्हाला पुढे. थोडे केस पिकलेत, वय झाले. आता आम्ही कॅफे मधून सगळं आवरून वगैरे थोडं पुढं आलोय, म्हणजे बरेचच पुढं आलोय. आता तुम्ही बघू शकता मी हायवेला आहे पूर्ण. आणि आमचं चाललंय मस्तपैकी एन्जॉय करायचं, लॉंग ड्राईव्ह विथ फॅमिली. तुम्ही पण आमच्या सोबत एन्जॉय करा. आता कॅफे मध्ये जे आम्ही पिझ्झा वगैरे बनवलेलं
त्या आम्ही आमची पेटपूजा करून घेतली, गाडीची पण पेटपूजा केली, गाडीला फुल टंकी त्याची फुल करून तिला खायला प्यायला मस्त घालून वगैरे हे केलेलं आहे. इथं आता पप्पा आहेत, इथं मम्मी बसल्यात, मम्मीचं काम सुरू आहे आणि हे आहेत हे ह्यांचं काम करतायत, जे आमचे पर्सनल ड्रायव्हर आहेत ते पर्सनल काम करतायत आणि एन्जॉय करायचं चाललंय राईड. पण हे लॉंग ड्राईव्ह म्हणजे नाईटचं फॅमिली सोबतचं तर खूप छान वाटायला लागले. बघू आता पुढे मुंबईमध्ये कसं काय काय होतंय, ट्रॅफिक कसं लागतंय काय लागतंय, कारण तुम्हाला माहिती आहे आम्ही पुण्याला गेलेलो तेव्हा किती ट्रॅफिक लागलेलं आणि काय झालेलं ते. आता बघू मुंबईला जाताना काय होतंय, पण एन्जॉय करतोय आम्ही सगळं. चला हळूहळू पुढे पुढे दाखवतो तुम्हाला कसं काय 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 आमचं ट्रॅव्हलिंग होतं, आम्ही काय काय एन्जॉय करतो, मजा मस्ती करतो ते. भेटू. तर गाईज आम्ही आता पुढे आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता आम्ही जेवायला ब्रेक घेतलेला आहे. जे तुम्ही बघितलं असेल कॅफेमध्ये आम्ही पराठे वगैरे पनीरची भाजी वगैरे बनवून घेतली होती, ती आम्ही आता घेऊन आलोय आणि आम्ही आता जेवतोय. आता जेवण झालं की आम्ही परत आमची जर्नी कंटिन्यू होणार. बाकी कसं वाटलं तुम्हाला प्रवास आतापर्यंत? जेवायला या. आणि आता तुम्ही सगळे बोलाल ही लोक काय चिंगूस आहेत, तर चिंगूस नाहीये. 2-3 दिवस कॅफे बंद राहणार, मग पराठे वगैरे खराब होणार म्हणून ते आम्ही गरम केलेत आणि ते आणलेत सोबत. आणि सकाळी नैवेद्याला भाजी वगैरे बनवलेली ती पण वेस्ट होऊन जाणार म्हणून ती आणले, नाहीतर आम्ही चिंगूस वगैरे काही नाहीये. कारण का ते वेस्ट होणार आहे, सो वेस्ट होण्यापेक्षा आम्ही म्हणलं ते आपलं घेऊन आलेलं बरं. सो आता आम्ही निघालो, आता खाणार, खाऊन झालं की निघणार परत. बाकी मम्मीला थोडं हे होतं की स्कॉर्पिओ मला जमेल नाही. मम्मी कशी वाटली ड्रायव्हिंग माझी? कशी वाटली? आधी पण सांगितलं मजा आली मस्त. आम्ही आता निघालो, रस्ता मोकळा भेटलाय केली. आम्हाला वाटलेलं ट्रॅफिक असणार पण ट्रॅफिक काही नाही, 0 ट्रॅफिक आहे, त्यामुळे रस्ता स्मूथ भेटलाय, मग मस्त निघालो आता. बाकी आता बघू जेवण झालं की मग निघू पुढे, भेटू पुढे. चलो बाय बाय. या जेवायला सगळे. Good night. Once more. हाय फ्रेंड्स, आता 1 वाजलाय आणि आम्ही आलोय आता ह्यांच्याजवळ लोणावळ्यातून जरासं पुढे आलोय आणि तब्येत थोडी ठीक नाहीये तरी चाललंय, मजा मस्ती करत जायचं झालंय. आता थोडी कॉमेडी झालेली सांगू शकत नाही, पण खूप मजा मस्ती चाललेली, फुल दंगा जल्लोष चाललाय आमचा. आणि तुम्हाला दाखवते नाईटचा व्ह्यू टनेल मधून किती छान दिसतोय. तुम्ही पण आमच्यासोबत एन्जॉय करा. टनेल आलेला आहे. एक चांगलंच मोठं टनेल आहे लोणावळ्याचं. तुम्ही बघू शकता टनेल मध्ये प्रॉपर त्यांनी लाईट दोन्ही साईडला म्हणजे फुटपाथच्या लाईट असतात त्या, वरून लाईट वगैरे आणि प्रॉपर म्हणजे वरून व्हेंटिलेशन साठी वगैरे त्यांनी खूप छान पद्धतीने इथं हे टनेल केलेलं आहे. आणि मोठा टनेल आहे त्यामुळं मग वाहनांची सेफ्टी पण महत्वाची आहे, त्यामुळे त्यांनी सगळ्या गोष्टी प्रॉपर केलेल्या आहेत. आणि आता इथं हा टनेल माझा फेवरेट टनेल आहे, चांगला टनेल आहे हा. एक टनेलचा रेस आपल्याला आहे आणि हा टनेलच्या बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकताय. वातावरण मस्त आहे, कुठं पाऊस असं काय नाही, रिमझिम पाऊस वगैरे झाला आणि ट्रॅफिक वगैरे पण काय नव्हतं, त्यामुळं ट्रॅव्हलिंग करायला मजा आली. आणि स्कॉर्पिओ चालवायला मजा तर मला येते, एन्जॉय करतोय मी. बाकी आम्हाला माहिती आहे आम्ही काय मस्त एन्जॉय केले, एन्जॉयमेंट तर खतरनाक केले पाहिजे आम्ही. प्रत्येक म्हणजे अशी एन्जॉयमेंट असायची की काय चेष्टा मस्करी आमची अचानक होऊन जायची, कॅमेरा ऑन नसायचा
ते कॅप्चर करता आलं नाही, त्यामुळे तुमच्यासोबत पण ते शेअर करता येत नाहीये. पण नंतर नक्की सांगेन काय काय झालंय ते. जर जमलं तर मी नंतर ह्याच्यामध्ये सांगेन तुम्हाला की काय काय गोष्टी घडल्या, काय काय झालं ते. पण एवढं झालेलं आहे, चेष्टा मस्करी भयानक झालेली आहे. फक्त व्हिडिओ आमचं सगळं हे नव्हतं. हा थोडंसं मी गेल्यावर दिदीला सांगेन, तेव्हा जर ब्लॉग कंटिन्यू असेल तर तेव्हा ब्लॉग मध्ये बोलेन मी, ते तुम्हाला समजेल. नाहीतर मग आमच्यापर्यंत राहील ते. पण मजा भयानक झालेली. आता खंडाळा घाटामध्ये आहे आणि तुम्हाला इथं म्हणजे जरासं आधी ट्रॅफिक गेलं, त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की बाबा तुमच्यासोबत पण हे ट्रॅफिक शेअर करावं. तुम्ही बघू शकता किती लॉंग लाईन आहे ट्रॅफिकची आणि आमच्या इकडे तर पूर्ण मोकळा रोड आहे. पण इकडे राईट साईडला तुम्ही बघू शकता किती ट्रॅफिक आहे ते. आम्हाला वाटलेलं आम्हाला जाताना ट्रॅफिक लागेल, पण नाही भेटलं ट्रॅफिक. नशिबानं ते एक चांगलं आहे. आणि म्हणजे असं कंटाळा पण नाही आला, जास्ती ट्रॅव्हलिंग करतोय असं पण नाही वाटलं. पण हे तुम्ही बघू शकता ट्रॅफिक केवढं चांगलंच जाम आहे आणि कंटिन्यू ट्रॅफिक आहे. घाट म्हटला तर तिथे ट्रॅफिक हे आलंच. सो आमच्या साईडला तर आम्ही निवांत आहे. बघू आता पुढे आम्हाला पण ट्रॅफिक भेटतं का काय होतं ते दाखवत तुम्हाला आम्ही पुढे. सो आज आहे नेक्स्ट मॉर्निंग. रात्री असलं वैतागलेलो, पहाटे 6ला इथं पोहोचलो, त्यामुळं व्लॉग कंटिन्यू काय करायचा नव्हता, मूड नव्हता. सो आता सुरू आहे. आता निघालोय, दीदी वगैरे सगळे आवडून गेले त्यांच्या नवीन फ्लॅटकडं. आता आम्ही पण निघालोय. हे थोडं साहित्य राहिलेलं ते आता घेऊन निघालोय आम्ही. रात्री आम्हाला पोचायला लेट झाला, 6 वाजले पहाटेचे आम्हाला पोचायला. त्यामुळे येऊन आम्ही झोपलो, तसं थकलेलो. आणि आता ते लोक सगळे गेलेत त्यांच्या नवीन फ्लॅटवरती. आम्ही आता आवरून निघालोय आणि हा झोप झाली. मला वाटलं झोप म्हणजे होणार नाही, पण झोप झाली. दीदी म्हणली झोप तू निवांत, नंतर या तुम्ही लोक. सो आता उठून हा माझा आउटफिट आहे आजचा. कसा दिसतो सांगा. बाकी आता आवरून तिथे जाणार, स्वागत लागलाय, स्वागतला घेणार आणि मग आम्ही डायरेक्ट दाजींच्या नवीन घरी. मग तिथे गेल्यावर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो. भेटू पुढे. तर काहीच आम्ही आता दीदीच्या नवीन घरी आलोय. तुम्हाला एक होम टूर दाखवतो की कसं आहे प्रॉपर ते. लिफ्ट म्हणा, आता इथं समोर तुम्हाला दिसेल. हे नेम प्लेट आहे त्यांची, हे एंट्रन्स. हे आहे वॉशरूम. हे आहे हा, हे आहे किचन. आणि हा त्यांचा बेडरूम. बेडरूमच्या बॅक साईडला इथे एक वॉशरूम आहे. वॉशरूम आहे ना इथे? हां, इथे एक वॉशरूम आहे. आणि हे बेडरूम. आता बेडरूम, हे बेडरूम आहे. आता बेडरूमचं तुम्हाला दाखवतो फीचर्स. तिथे कसं वाटते? हा फोल्डिंग बेड आहे. हा बेड ओपन होतो फोल्ड करून. आणि हा स्टडी टेबल, डायनिंग टेबल, हे सगळं आहे. हे नंतर दाखवतो तुम्हाला मी ओपन करून. नाही मी ते एक ताट त्या पुढे घ्या, तिथे या पुढे द्यायला नाही जागा. असू दे काय नाही तुम्ही हो बसू दे. आणि अशा तऱ्हेने आता आम्ही बसले जेवायला. हा माझा भाऊ, मम्मी पप्पा. चालू इंट्रोडक्शन. दोघं बसले जेवायला.
आता फोल्ड कर, बंद कर. हे दोन्ही वडा लागतं ना. गेला तर खाली कसं आता आम्ही किती वाजता इकडून आलो. घरी जरा रेस्ट केली. घरी काल ट्रॅव्हलिंगवर रेस्ट नाही आणि सकाळी लवकर उठलेलं आम्ही. आता ह्यांच्याकडं स्वागत भाऊजींच्याकडे जाऊन येऊ. परत आता आम्ही चर्चगेटची ट्रेन पकडली आहे आणि हा माझा मुंबई लोकलचा फर्स्ट प्रवास आहे. इथं आहे आता आम्ही सगळे निघालोय. तर पुढे तुम्हाला दाखवतो आमचं नाईट आउट कसं होणार आहे. आणि हे आमचं फॅमिलीचं फर्स्ट नाईट आउट आहे. अशी आमची मजा मस्ती सुरू आहे. पुढे तुम्हाला दाखवतो कशी कशी आमची मजा मस्ती चालते ते. काय आता मी नाईट आउटला निघालोय आणि मम्मी पप्पा तेजू आम्ही निघालोय आता नाईट आउटला आणि जागा आम्हाला भेटली आहे. आणि आता आम्ही निघालोय. पुढं दाखवतो कसं काय. आता झालं चर्चगेटला. चर्चगेटवरून मरीन्स, मग गेटवे ऑफ इंडिया पण बघायचं ना. मरीन्स, गेटवे ऑफ इंडिया हे सगळं करणार आहे आम्ही. तो हा नाईट आउट असणार. तेजू फर्स्ट टाइम लोकलमध्ये बसली आहे. कसा एक्सपिरियन्स? छान आहे. आता नाईट आहे त्यामुळे काय जास्त गर्दी नाही कारण 12 वाजता. लकीली ही फर्स्ट एक्सपिरियन्स तिचा गर्दीमध्ये नाही झालाय. ते चांगली गोष्ट आहे. आता हिची हालत खराब होणार होती. आणि हे आमचं कपल बघा. हा यांचा फर्स्ट टाइम नाही, आम्हाला कॉमन झाले. फर्स्ट टाइम फक्त हिजाच आहे. बाकी आता पुढे दाखवतो कसं कसं काय काय होतं. आम्ही थोडे रील्स वगैरे इथं शूट केलं आम्ही ते आता लोकलमध्ये. हे जे रील्स वगैरे आता बनवून टाकले मी लवकरच अपलोडला करेन. तर गाईज आम्ही आता आलोय चर्चगेटला आणि चर्चगेटला जरा यांची पेटपूजा चालू आहे. बाकी आता आम्ही चर्चगेटला आलोय. आमची पेटपूजा चालू आहे. मागं बघू शकता माझं खाऊन झालेलं आहे. आता इकडे तिकडे फूड थोडं एक्सप्लोर करणार आहे आम्ही, कारण मुंबईत आलो मी फूड एक्सप्लोर करतो. आता बाकी व्ह्यू तुम्हाला दाखवतो पुढे. खूप मस्त व्ह्यू आहे. व्ह्यू बघा गाईज, व्ह्यू बघा. हा नाईट व्ह्यू आहे आपल्या चर्चगेटचा. बाकी आता इथून पुढे आम्ही चालत जाणार आहे. सो आता हिचं खाऊन झालं की आम्ही पुढे अजून काही गोष्टी एक्सप्लोर करणार आहे. ते एक्सप्लोर करून मग आम्ही पुढे जाणार आहे. तर गाईज अपडेट असा आहे की आम्ही आता चर्चगेटच्या थोडं बाहेर फिरतोय. आम्ही फिरत बऱ्यापैकी सगळं बंद आहे. सो आम्ही नुसतं दाखवतोय व्ह्यू वगैरे दाखवतोय तेजूला इथलं काही एवढं माहीत नाही आहे. सो तिला आम्ही फिरवतोय आज. कसं वाटतंय? छान वाटतंय कारण की माझे काय मी ट्रॅफिकमधनं कधी फिरणार नाही, गर्दीतनं कधी फिरणार नाही. मी म्हणून म्हटलं आलोय मुंबईला तर नाईट आउट करून जायचं. नाही सकाळचं मी दिवसभराचं कधी फिरणारच नाही. त्यामुळे आम्ही नाईटला फिरणं प्रिफर करतोय. आम्ही नाईटला फिरतोय आता आणि नाईटला थोडंसं एक्सप्लोर करतोय. बंद असलेल्या गोष्टी एरिया एक्सप्लोर करायला लागलोय आम्ही. सो भेटू पुढे. हे काय माहित नाही, कन्स्ट्रक्शन आहे कसं तरी. हुतात्मा स्मारक चौक कन्स्ट्रक्शन चालू आहे इथे.
बाकी आम्ही निघालोय, आम्ही शोधतो टॅक्सी, आम्हाला टॅक्सी भेटत नाहीये. टॅक्सी ओय टॅक्सी कोई तो वाजाओ. रस्ता पडलाय सुनसान, टॅक्सी कोण दिसत नाहीये. आहे टॅक्सी आलेली आहे लकीली. आता बघू, आम्हाला तर गेटवेला, आता ही टॅक्सी करून आम्ही जाणार गेटवेला. जरा हे येतो बोलले तर. गेटवे गेटवे बसा बसा बसा. ना गाईज हे आहे ओबरॉय ताज आणि ताज हॉटेल. आता मी ताज हॉटेलच्या बाहेर थांबलेलो आहे आणि गेटवे तुम्ही इथे बघू शकता. मागे गेटवे ऑफ इंडिया आहे. तर तेजू, गेटवे ऑफ इंडिया पहिल्यांदा बघतेस कसं वाटते? काय मी एक सांगू? थांब एक मिनिट, तुला गेटवेच्या फ्रेम मध्ये घेतो. बोल. एक सांगू, सगळे बोलत असाल, हा बोल. सगळे बोलत असाल काय ही पोरगी पागल आहे, रात्रीचं काय बघायला फिरायला. पण एक सांगू, सकाळच्या गर्दीत बघण्यापेक्षा ना रात्रीची बघायला मजा वेगळीच आहे. कारण सगळं शांत असतं, एन्जॉय करता येतं, कोण डिस्टर्ब करणार नसतं. आपल्याला हवे तसे लांबून का हवे तसे फोटो येतात आणि मी एन्जॉय करते, मला तर आवडतं. गेटवे पहिल्यांदा बघितलीस कसं वाटते? हा छान वाटतं. एक्सपिरियन्स काय, माझी फॅमिली सोबत आहे तिथे मी हॅपी आहे. आम्ही कसं वाटतं तुला? छान. आमच्या मम्मीला बरं नव्हतं तर आम्ही मम्मीला उचलून आणले. पप्पा कंटाळलेले आहेत. झोपाली जायचं मग. पप्पा जायचंय घरी आणि हे ना फिरायचं दोघांना मस्त. आता आम्ही ऍक्च्युली तर थोडी लाईट पाहिजे होती, व्ह्यू चांगला होता इथला पण. छान वाटतं हे असं रात्री फिरायला, मजा येते. गाईज आमचा फोटोशूट झालेला आहे आणि आम्ही निघालो आता मरीन ड्राईव्हला. आणि हे तुम्ही बघू शकता पप्पा इथे घरी जायचं म्हणत आहेत आणि हे दोघं वैतागलेले आहेत. हे तुम्ही वैतागलाय का फिरायचंय? मम्मी वैतागलीस तू? नाही. तेजू तू? मी नाही, पण पप्पा वैतागले. पप्पा तुम्ही वैतागलाय? पप्पा वैतागलाय. पप्पांचं एकच म्हणत चला घरी. आता आम्ही निघालोय थेट मरीनला. भेटू पुढे मरीन मध्ये. तोपर्यंत एकदा ताज हॉटेल बघून घ्या वन्स मोर. तर गाईज आता आम्ही आहे मरीन ड्राईव्हला. मरीन ड्राईव्हला आम्ही लागलोय फिरायला आणि फोटोशूटला परमिशन देत नाहीत, पोलिसाला लागले सगळ्यांना अडवायला. तरी पण थोडंसं आम्ही बाहेर सगळं थांबून थोडं फोटोशूट केलेलं आहे. 1-2 रील बनवलेत. काय आहे ना, सकाळचं कोण पण रील करतं, पण संध्याकाळचं जे चोरून रील बनवण्याची जी मजा आहे ती कशात नाही. जे कॉन्स्टेबल आहेत ते पुढे गेले की आम्ही मागे येऊन थोडंसं रील बनवणार. पण एक गोष्टीचं आम्ही लक्ष दिलं होतं की आमचे मग बाकी कोण इथे येऊ नये. जे कोण येत होते, जे कोण आलं फोटो काढायला व्हिडिओ काढायला, आम्ही त्यांना पळवलं, म्हणजे काढू नका, परमिशन नाही म्हणून सांगितलं. त्यांना पळवलं आणि आम्ही रील काढत बसलेलो. सो रील वगैरे आम्ही काढून झालेले आहेत. आम्ही आता निघालोय कुठं माहीत नाही, कारण फर्स्ट ट्रेन आता 4 वाजता आहे. सो आम्ही लोकलने आलो होतो. सो 4 वाजता फर्स्ट ट्रेन आहे. तोपर्यंत काही टाइमपास नाही, निघालोय चालत फटकत पुढेपर्यंत. टाइमपास करायचा आहे. हां टाइमपास करायचा आहे आम्हाला काहीतरी आता. आणि गाईज तुम्हाला सांगा, मी हेअरकटचा व्हिडिओ टाकलेला यूट्यूबवरती, शॉर्ट टाकलेली, आणि तुम्हाला ते ह्या ब्लॉगमध्ये माझे हेअर पण दिसतील कसे झालेत नक्की सांगा. आणि मी ज्या पार्लरला केले तिथं जाऊन तुम्ही पण नक्की व्हिजिट करा आणि तुमचं जे काय असेल ते करून घ्या. मेकअपचे ऑर्डर असतात त्यांच्याकडं, आणि परत आपले हेअरकट, स्पा, सलूनचं सगळं असतं. तुम्ही नक्की तिथं जाऊन व्हिजिट करा आणि करून घ्या. कोल्हापूरचे जेवढे पब्लिक असतील, कोण बघत असतील, तर त्यांनी नक्की तिथं जावा, कारण आपले चांगले फॅमिली फ्रेंड आहेत ते. आणि त्यांचं पार्लर ही जे आहे तिथं आम्ही स्वतःच जाऊन आलेलो आहे. फीडबॅक ही चांगलेला आहे. सो कोण इंटरेस्ट असेल, हेअरकट वगैरे करणं असेल, फेशियल मेकअप काही करणं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. चांगलं आहे काम त्यांचं. आणि बाकी आपल्या चॅनलला सपोर्ट असा देत राहा.
व्ह्यूज वगैरे चांगले येत आहेत, कोलॅब्स ही लागलेत चांगले. सो असंच आपलं प्रोग्रेस आपल्याला करत राहायचं आहे. बाकी जलने वालों की जलती रहे, हमें कोई फर्क नहीं पडता, हम तो मचाते रहेंगे. असे सुट्ट्या संपलेल्या आहेत, आम्ही निघाले रिटर्न. आणि ही चालली आमच्या टेडीची विदाई. टेडी आम्ही घेऊन चाललोय आमच्यासोबत. नवीन घरात दिदी हा टेडी नेणार नाहीये. पिशवी कसं वाटतं तिथे टेडी चाललाय? मी आतून पण त्याचं तोंड पॅक करून ठेवले. चला आता निघायचं. काय करणार, छोटासा घेतला. आता आम्ही दिदींच्या घरातून बाहेर पडलोय. ह्याने तुम्हाला इंट्रोडक्शन दिलं असेल नसेल काय मला माहित नाही, मी झोपलेली. दिदींच्या घरातून आम्ही आता बाहेर पडलोय आणि आय थिंक मला पण एवढं माहित नाही, पण तुम्हाला दाखवते. हे कोणाला माहित असलं तर ते कमेंट करून सांगा. हा कुठला पॉइंट आहे हो? कुठली गाडी आहे काय माहित नाही. इथं तुम्ही मागे हे घोड्यांचं बघू शकता, हा स्टॅच्यू आहे. कोण मुंबईकर असाल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा हा नेमका कुठला पॉइंट आहे ते. आणि तुम्हाला दाखवते आता पाठीमागला व्ह्यू कसा आहे काय आहे ते. मुंबईकर कमेंट करून सांगा स्पॉट कुठला आहे ते. रुक ना जरा. सो इथे तुम्ही बघू शकता किती छान व्ह्यू आहे हा. एकदम अचानक मी पण झोपलेली, झोपेतनं उठली तर समोर हे दृश्य दिसलं. मग ह्यांना म्हटलं गाडी थांबा, मला इथं फोटोशूट करायचं आहे, व्हिडिओज वगैरे करायचे आहेत. मग आम्ही थांबलो. इथं पण छान आहे. इथं पुढे थोडंसं तुम्हाला गार्डन आहे आणि फिरायला वगैरे आणि छान फुटपाथ वगैरे केलेलं आहे. एक म्हणजे जे कोण म्हणतात ना की ट्रॅफिकमधून दमलोय वगैरे, विरंगुळा पाहिजे, थोडंसं कंटाळलेले, त्यांना येऊन थांबायला हा नक्की स्पॉट चांगलाच आहे. मी तर एन्जॉय केले. ट्रॅफिक मध्ये वैताग असं काही नाही. राईड एन्जॉय केली मी, मजा आली मला. आणि व्हिडिओ करायचा असं. गाईज एरिया मस्त आहे आणि आम्ही लिटरली खूप मस्त व्हिडिओज आणि रील शूट केलेत. कसं वाटलं त्याची एरिया? मम्मी पप्पा एरिया कसा वाटला? लोकेशन चांगला आहे, लोकेशन मस्त आहे. आणि हे तुम्ही भागा लोकेशन बघू शकता किती छान लोकेशन आहे. जे एन्जॉय येत आहे लोकेशनला, मस्त मजा केली. आता आवातला निघणार, थोडे अजून तिथे शूट करायचे आहेत आम्हाला, ते शूट करणार आणि मग निघणार. बाकी आता पुढे बघू रोड कसा आहे काय आहे. ट्रॅफिक भेटण्याचे चान्सेस खूप कमी आहेत आता, कारण लकीली आम्हाला ट्रॅफिक काही लागलं नाही आहे. सो होप आम्ही लवकर जाऊ घरी. तरी 12-1 वाजतील आम्हाला. बाकी बघू आता. जरा हे 2 घोडे आहेत त्यांच्यासोबत थोडं कॉन्टेंट शूट करणार आहे आम्ही, मग भेटू. हां तर आता आमचं शूट चालू होता गाडीवर बसून. आता ही उतरतीये, उतरली व्यवस्थित उठली, व्यवस्थित होतं.
व्यवस्थित उतरलेली आहे अशा तऱ्हेने. मी एक 100 ट्राय केले वरती चढायचे, होत नव्हतं. पण आज कळलं सासरची फॅमिली कशी आणि काय सपोर्ट असत्या. म्हणजे एका फोटोसाठी मम्मी आणि हेनी दोघं ट्राय करत होते, पण शेवटी चढलीवर आणि फोटो निघलेला आहे. सो सध्या आपण हे 2 घोड्यांना बाय बाय म्हणूया आणि निघूया आता आपल्या कोल्हापूर मार्गावरती. चला जायचं. तो चलो चलते हे. थांबा, गाडी लॉक केली, लॉक काढतो. ते का व्हिडिओ चालू आहे. गाईज आता आम्ही पुण्यातून जरा पुढं आलोय, खेड शिवापूर जवळ असेल. इथं आता आम्ही जेवायला थांबलोय. आय थिंक 11 वाजलेत. इथं आता आम्ही जेवायला थांबलोय. मी तर काय प्युअर व्हेज आहे, त्यामुळे मी व्हेज थाळी मागवली आणि ह्या ठिकाणी नॉनव्हेज थाळी मागवली. तुम्हाला दाखवते आता. ही आहे माझी व्हेज थाळी आणि ही या लोकांची आहे नॉनव्हेज थाळी. काय बोलणार आहेस? सध्या जेवण एन्जॉय करतो. हे लोक लागले जेवण एन्जॉय करायला. मी पर्यंत मला जेवते आणि नंतर भेटू मग पुढे. तर गाईज आजचा ब्लॉग हा एवढाच होता आणि खूप वैताग आलाय, कंटाळा आलाय. लिटरली आम्हाला याला 4 वाजलेत. रात्री उशिरा आम्ही आलो, त्यामुळं तुम्ही डोळ्यामध्ये झोप बघू शकताय. भयानक झोप आलेली. आता 7:30 वाजलेत. मी जाऊन जरा सकाळ सकाळी इकडून केस वगैरे कापून माझा अवतार व्यवस्थित करून आलो आणि आता मी झोपणार आहे परत, कारण खूप वैताग आलाय. ड्रायव्हिंग केली 12 तास लिटरली आम्हाला येताना लागले. टोटल जायच्या वेळेला आम्हाला 11 तास लागले, रिटर्न यायला आम्हाला 12 तास लागले. सो जसं मी बोललेलो कॅफेमध्ये असतानाच की ट्रॅफिकमुळे टाईम लागणार, पण मजा आली. ओव्हरऑल जर्नी खूप आमची मस्त झाली. एकदम फॅब्युलस जर्नी होती. मम्मी पप्पाने एन्जॉय केलं, तेजून एन्जॉय केलं. सो बस आणि काय पाहिजे. सो हा होता आमचा ब्लॉग कोल्हापूर टू मुंबई दिदीच्या वास्तूसाठी. ॲक्च्युली गृहप्रवेश होतं, वास्तूक नव्हतं. गृहप्रवेशासाठी आम्ही गेलेलो. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला, काय वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे व्ह्यूज मांडा आणि तो लोकेशन कोणता होता तुम्हाला लोकेशन सांगा. मला अजून भेटला नाही आहे. सो जर मी एडिट करताना मग त्यावेळेला ब्लॉग एडिट करताना दिसला कळालं कुठलं लोकेशन आहे तर मी नक्की खाली टाकेन. म्हणजे मग तुम्ही नक्की सांगा कोणतं की तो लोकेशन कुठलं होतं जिथं 2 घोडे होते ब्लॅक अँड व्हाईट, कारण ते लोकेशन मला आवडले. मी नेक्स्ट टाईम जेव्हा पण मुंबईला जाणार तो स्टॉप आता माझा फिक्स आहे, मी तिथे नक्की थांबणार आहे. सो बाकी आता भेटू. सध्यासाठी बाय बाय.